नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये। तर मैत्रिणींनो, आज माझा पहिला यूट्यूबचा मिनी ब्लॉग आहे। तर तुम्ही बघू शकता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू होती। त्या सर्वात प्रथम मी थोडंसं गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं चपातीसाठी आणि साईडला भजी करण्यासाठी थोडंसं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तुम्ही भजी कशी करता मला कमेंट करून सांगायला विसरू नका। सर्वात प्रथम 1 वाटी बेसन पीठ घेतलेले। त्या बेसन पिठामध्ये सर्वात प्रथम थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं 1 चमचाभर ओवा थोडंसं हाताने रगडून घालायचं आहे। असंच नाही घालायचं, रगडून घातल्यामुळे चांगली ओव्याची चव यामध्ये उतरून जाते। हलकंसं थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। सोडा टाकल्यामुळे भजी चांगले टम फुगतात। आता थोडंसं घट्ट सर मळून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं आहे। आता मी मिरची भजी करते। मिरची भजीला तर शक्यतो बॅटर घट्टच लागतं। अशा प्रकारे मी ते घट्टसर पीठ मळून घेणार आहे बेसनचं। तर तुम्ही बघू शकता एकदम जास्त पाणी नाही घालायचं, थोडं करून पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे। आणि हे बॅटर केल्या लवकर भजी करायला नाही घ्यायचं आहे, थोडंसं साईडला ठेवायचं आहे, म्हणजे चांगलं बॅटर फुगून येतं आणि भजी चांगले आपले बाहेर हॉटेलमध्ये कसे भेटतात टम्पवलेले भजी सेम गाड्यावर जसं होतं तसं ते होऊन जातं। तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून ते पीठ बॅटर तयार करून घेते, जास्त एकदम नाही केलेले। तर तुम्ही बघू शकता हे झालेलं मी साईडला ठेवलेलं। तर मैत्रिणी बघू शकता ही मिरची भजी करायची ते मिरच्या आहेत। तर हे पण मी आता बाजूला स्वच्छ धुवून ठेवलेले आहे। ज्यावेळेस करायचे त्यावेळेस ते कापून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता साईडला इकडे मी मसाला भात करायला घेतलेला आहे। तर मसाला भात करण्यासाठी सर्वात प्रथम तेल गरम केलेलं आहे, सर्व खडे मसाले टाकलेले आणि साईडला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 1 मीडियम साईजचा कांदा, बटाटा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेले। आता हे मी चांगलं फोडणी मारून घेणार आहे आणि मसाला भात कुकरला लावून 4 शिट्या करून घेणार आहे। सगळं चांगलं फोडणी मारून घ्यायचं आहे। तर तुम्ही कसे करता मसाला भात मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हे मी आता मसाला भात साईडला करायला ठेवणार आहे। प्रत्येकाची मसाला भात करण्याची रेसिपी वेगवेगळी असते। तर हे मी ह्या पद्धतीचा सिंपल मसाला भात करणार आहे। तर तुम्ही बघू शकता 1 वाटी कोलं मी आधी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि मटर थंडी असल्यामुळे आता मटर खूप चांगले भेटतात। तर ते अशा प्रकारे फोडणी बनवून साईडला मसाला भात ठेवलेला आणि साईडला पातेलीमध्ये थोडंसं आमटी करायला घेतलेलं आहे। मी शेंगदाण्याची आमटी करते सध्या मसाला भातसोबत खाण्यासाठी। मसाला भात असं पण खाऊ शकतो दहीसोबत, पण थोडंसं म्हणून मी आमटी करत आहे। आता हे झाल्यानंतर मी आता भजी करायला घेतलेलं आहे। मैत्रिणी तुम्ही बघू शकता भजीसाठी सर्वात प्रथम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जे काही मगाशी मिरच्या घेतल्या होत्या तर ते मिरच्या आतून थोडंसं कापून घ्यायचे। अख्खी मिरची टाकायची नाही आहे, कारण ते तेलामध्ये तेल अंगावर उडू शकतं। त्यासाठी जे काही मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असे मध्ये थोडीशी चीर मारायचे। अशा प्रकारे सर्व मिरच्याला मी थोडंसं मध्ये कापून घेते, जेणेकरून जे काही मिरच्या आपण बेसनमध्ये बुडवून तळायला टाकतो त्यावेळेस तेल अंगावर उडणार नाही। अशा प्रकारे सर्व मिरच्या तळून घेतलेली आणि जे काही मगाशी बेसनचं बॅटर ठेवलेलं आहे तर ते बॅटरमध्ये ती मिरची बुडवून आपण त्याची आता भजी करायला घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो। तर हे बघू शकता तुम्ही असं हाताने पण घालू शकता। जर तुम्हाला भीती वाटत असेल तर चमच्याच्या साहाय्याने जे काही मिरची घेतलेले ते आपण बेसनमध्ये बुडवून असं तेलामध्ये सोडायचे। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं। एकदा तेल कडकडीत गरम झालं की आपण तेव्हाच गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी 1-2-4 मिरच्या सर्वात प्रथम टाकून घेतलेल्या तळण्यासाठी म्हणून ते व्हिडिओमध्ये बघू शकता। हे बघू शकता जास्त टाकायची गरज नाही, ते मिरचे जास्त मोठे फिरवताना प्रॉब्लेम येतो, एकमेकाला चिटकून ते येतात। त्यामुळे थोडेसे टाकलेले 2-3 टप्पे केलेले मिरची भजीचे मी। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिरची भजी टाकून घेतलेले। गॅसचा फ्लेम आता थोडंसं वाढवलेलं आहे। मिरची भजी टाकून झाल्यावर वाढवलेलं आहे आणि कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, एकदा टाकून सोडायचं नाही आहे। वरून तो खालून थोडेसे चांगले परतले असं वाटल्यानंतर थोडंसं पलटी करायचं आहे। आणि हे बघू शकता एका साईडनं चांगलं भाजलेलं आहे तर दुसऱ्या साईडनं त्याला भाजण्यासाठी पलटी करून घेते अलगद। तुम्ही बघू शकता हे बघू शकता अगदी हे मिरची भजी खायला एकदम टेस्टी आणि जे काही मिरच्या आहेत ना मैत्रिणी हे सप्पक आहेत, त्यामुळे तुम्ही असं खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। हे बघू शकता अशा प्रकारे मिरची भजी मी एका साईडनं भाजून दुसऱ्या साईडनं पलटी करून घेते। आणि मिरची भजी हे शक्यतो सगळ्यांनाच आवडतात आणि जे मिरची जर तिखट असेल तर खायला थोडंसं प्रॉब्लेम होतो, पण तुम्ही आणताना जर बाजारातून थोडीशी मिडियमची आणा, म्हणजे खायला काही प्रॉब्लेम नाही आहे। अशा प्रकारे मी एका टप्प्याची मिरची भजी चांगली तळून घेणार आहे। अशा प्रकारे दुसरी टप्पे पण मिरची भजी तळून घेणार आहे। आणि तुम्ही मला सांगा, कमेंट करून सांगा कोणाकोणाला मिरची भजी आवडते, कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो। तर हे बघू शकता हे मिरची भजी तळून झालेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान गोल्डन ब्राऊन आणि आतली जी काही मिरची आहे ती पण चांगले तळून झालेले। अगदी गाड्यावर जसे भेटतात तशी मिरची भजी आपली टम फुगून रेडी आहेत। मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं थोडासा बेसनमध्ये थोडं सोडाचं बॅटर टाकलं की बेसनचं बॅटर चांगलं फुगतं, त्यामुळे सोडा टाकायला विसरू नका। हे बघू शकता हे झालेलं आहे। तर मी आता हे काढून घेत आहे एका प्लेटमध्ये।
मिरची भजीचा वास तर एकदम मस्त सुटलेला आहे मैत्रिणींनो, आणि खायला पण एक नंबर टेस्टी आहे. तुम्ही बघू शकता. आता हे काढते मी, तर दुसरा परत मी टाकून घेते आहे. अशा प्रकारे सर्व केलेलं आहे. त्या साईडला परत मी जेवणासाठी मी कणिक मळलं होतं, त्याचे गोळे करून चपाती, आणि इकडं साईडला एका गॅसवर मेथीची भाजी केलेली आहे. तर हे बघू शकता मी चपाती आणि मेथीची भाजी करते आता. अशा प्रकारे सर्व चपाती आणि मेथीची भाजी करून झाल्यानंतर जे काही उरलेलं अजून भाजीचं होतं ते पण मी आता करून घेणार आहे. असे म्हणजे जेवताना थोडेसे गरम टाकावं म्हणून ठेवलेलं होतं आधी पीठ, तर त्या पिठाचंच मी आता परत भजी करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मिरची भजी मी तळून घेतलेलं आहे. गरमागरम मिरची भजी आणि जे संपूर्ण स्वयंपाक तयार आहे. तर तुम्ही बघू शकता मिरची भजी अगदी जवळून किती छान टम फुगलेले, अगदी छोट्या मिरच्या तेलामध्ये टाकल्यावर चांगले फुगून गेले. तर तुम्ही जवळून बघा अगदी गरम गरम वाफ निघत आहे. या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भजी खायचे म्हणजे स्वर्गाचा आनंदच आहे. हे तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम मिरची भजी रेडी आहेत, आणि आधी म्हणल्याप्रमाणे किती छान असे टम फुगलेले आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे अशा प्रकारे मिरची भजी रेडी झालेले आहेत आणि पूर्ण स्वयंपाक पण रेडी झालेले. तर हे असं गरमागरम जेवण संध्याकाळचं आमचं जेवण होतं. तर हे तुम्हाला आता मी सर्व करून दाखवणार आहे मैत्रिणींनो. हे बघू शकता गरमागरम मिरची भजी तर मी ऑलरेडी केलेलं आहे. गरमागरम चपाती, मेथीची भाजी, मिरची भजी, ठेचा, काकडी, आणि अशा प्रकारे आमचं संध्याकाळचं जेवण चालू होतं. तुम्ही बघू शकता की सगळे घरातले जेवायला बसलेले आहेत. तर हे बघू शकता हे आमच्या सासूबाई